पुणे जिल्ह्यातील सासवड शहरात 18 जुलै रोजी बस स्थानकासमोर गोळीबाराची घटना घडली होती। बस स्थानकासमोर आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राहुल नामदेव टिळेकर व 41 याच्यावर गोळीबार करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये ग्रामीण पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। 19 तारखेला सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती। त्याच्यामध्ये जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की अद्यापर्यंत आम्ही 5 आरोपी आणि 1 विधी संघर्ष बालक, त्यासोबतच 2 फायर आर्म्स आणि काही कार्ट्रिजेस ह्या जप्त केलेल्या आहेत। त्याच्यासोबतच 2 आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहेत, परंतु ते अद्याप अटक नाहीत आणि ते पण लवकरात लवकर अटक होतील। ह्याच्यामध्ये जे वेपन आहे ते वेपन परराज्यातून आणल्याची माहिती आहे, तसं त्यांनी तशी कबुली पण दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा तपासही सुरू आहे। जेव्हा हे इतर 2 आरोपीसुद्धा अटक होतील तेव्हा त्याच्याबद्दल वेपन ते कुठनं मिळवले, कसे मिळवले याच्याबद्दल आम्हाला डिटेल खुलासा करता येईल। नेमका गोळीबार कोणी केलाय? ह्याच्यामधला हा सुजल आंबेघर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गोळीबार केलेला आहे। त्यासोबतच एक आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आहे त्यांनी गोळीबार केला आहे, परंतु तो आरोपी आम्ही अजून अरेस्ट केलेला नाही। तो अरेस्ट केल्यानंतर हे पूर्ण क्लिअर होईल। ह्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक हे जे जगताप आहेत, जगताप आणि टिळेकर यांचा वैयक्तिक वाद होता। जवळपास गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू होता आणि त्या वादातूनच ह्या आरोपींनी त्या राहुल टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे।